नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इस्रायलवरती हमासने दहशतवादी हल्ला केला आणि त्याच्या निषेधार्थ आणि इस्रायलच्या पाठिंब्यासाठी म्हणून नरेंद्र मोदी हे खंबीरपणे उभे राहिले. यानंतर आमच्या देशातल्या लिंबूंची पळापळ सुरू झाली. कल्पना करा मित्रांनो, किती वर्षांची त्यांची सवय आहे. 70 वर्ष झाली. त्या 70 वर्षामध्ये भारताने पॅलेस्टाईनला पाठिंबा द्यायचा, त्या चळवळीला पाठिंबा द्यायचा. त्या काळात कोण यासीर अराफत होते. त्यांना पाठिंबा द्यायचा, त्यांना भारतामध्ये बोलवून घ्यायचं, त्यांचं स्वागत करायचं. अशा पद्धतीचं छान राजकारण कसं व्यवस्थित चाललेलं होतं. अमुक प्रश्न आला, की आपण त्याला पाठिंबा द्यायचा. काम संपलं. डोक्याला त्रास नव्हता काही. इथे आता मोदी आले आणि हे सगळी समीकरणं बदलायला लागली. त्याच्यामुळे डोक्याला मुंग्या यायला लागलेल्या आहेत लिंबूंच्या. मोदींनी पाठिंबा दिला आणि खटखटीत सुनावलं, की दहशतवादी हमल्यांचा आम्ही निषेध करतो. आम्ही या संकटाच्या वेळी इस्रायलच्या सोबत आहोत. अर्थात मोदींनी अशी भूमिका घेतल्यानंतर त्यांचे विरोधक गप्प राहू शकत नाहीत. त्यांनी इथे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने उचापती करायला सुरुवात केली आणि मग त्याच्यामध्ये ते AIMIMचे कोणी नेते असतील, महाराष्ट्रामध्ये चमकणारी काही मंडळी असतील, किंवा नॅशनल लेव्हलला तुम्ही बघाल तर JNU मध्ये म्हणे लोकांनी छोटे-मोठे मोर्चे काढले आणि घोषणा दिल्या. तिकडे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये असेच मोर्चे निघाले, काय बैठका सुरू झाल्या. ह्या पद्धतीने एक प्रकारे वातावरण तापवायला ताबडतोबीने सुरुवात झाली. तिकडे हल्ला केला आणि ते सगळे ते दाखवले मीडियावरती, सोशल मीडियामध्ये सगळे व्हिडिओ आले. कशा बायकांना पळवून नेले, वृद्धांना गोळ्या घातल्या, लहान मुलांना निर्दयपणे मारले. ह्या सगळ्या गोष्टी ज्या सगळ्या दाखवल्या गेल्या आणि त्याच्यानंतर काय, तर मग हे सगळे बाहेर आले बिळातनं. आता म्हणे त्यांच्यावरती एफ-आय-आर दाखल करायचं पाऊल उचललेलं आहे. ज्यांनी त्या JNU असेल, AMU असेल, ह्यांच्यामध्ये असे मोर्चे काढले ना, त्यांच्या विरोधामध्ये कडक पावलं उचलली जात आहेत. त्यांचं सोडा, सर्वात मोठी आमचा पक्ष श्रीमती इंदिरा गांधींचा उत्तराधिकारी काँग्रेस पक्ष, त्यांनी देखील हिंसाचाराचा निषेध केला. परंतु पॅलेस्टाईनच्या मागणीला आपला पाठिंबा आहे हेही तिथे नमूद केलं. तर ही जी दुटप्पी गोष्ट आहे, तिची कोणी कोणी ओढायची तुम्हाला माहितीये? तिथे सगळ्यात तो चिनी मीडिया आहे ना, न्यूज क्लिक असेल आणि त्यांचे सगळे पिट्टे असतील, हे सगळेजण आता समर्थनाला उभे राहणार. कोणाच्या? हमासच्या समर्थनाला उभे राहणार आहेत. बघा, मराठीत सुद्धा मी कुठेतरी वाचलं, माणुसकीला काळिमा लावलेला आहे. माणुसकीला कोणी काळिमा लावला? इस्रायलने लावला. का? तर गाझा पट्टीचं वीज पाणी तोडलं म्हणून माणुसकीला काळिमा लागलेला आहे. मग त्याच्या आधी काय झालेलं होतं? जेव्हा दहशतवादी हल्ला झाला आणि ज्या प्रकारे स्त्रियांना वागवलं गेलं, वृद्धांना वागवलं गेलं, लहान मुलांना वागवलं गेलं, ते काय माणुसकीचं लक्षण होतं, की ते सैतानाचं लक्षण होतं? मग अशा पद्धतीने ज्या वेळेला माध्यमं जी आहेत, ही दुतोंडीपणा करत असतात. त्याचं कारण आहे, की वर्षानुवर्षाची सवय अंगवळणी पडली आणि मग ती अंगवळणी पडलेली सवय आहे ना, ती सहजासहजी जात नसते. आज मोदींनी पाठिंबा दिला म्हटल्या बरोबर सगळे विरोधी जे पत्रकार आहेत, ते सगळे त्याच्या हमासच्या पाठिंब्यासाठी उभे राहिले. प्रत्यक्ष हमासची परिस्थिती काय आहे बघा. हमासची अवस्था आज अशी आहे, की त्यांनी युद्धबंदीसाठी म्हणे विनंती करण्याचा प्रयत्न केलाय. कोणा ना कोणाकडून कतार सारखा देश आहे त्याची मध्यस्थी करून अमेरिका पळवून नेलेली जी अ, अपहरण केलेली माणसं आहेत, इस्रायलचे नागरिक, त्याच्यामध्ये काही परदेशी नागरिक सुद्धा आहेत. त्या सगळ्यांना सोडवून आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मग त्याच जोडीने इस्रायलनी हा सगळा जो सर्वंकष हल्ला गाझावरती चढवलेला आहे, त्यातून आम्हाला सोडवा, त्राहिमाम, त्राहिमाम म्हणून कुठून ना कुठून तरी प्रयत्न करण्याचे आता
मार्ग शोधले जात आहेत. एक प्रकारे तुम्ही बघाल तर ह्यांच्या 100% समर्थनामध्ये कुठलाही देश सुद्धा त्यांनी उतरण्याचं धाडस केलेलं नाहीये. हां, एक हे मी म्हणेन, की कडक निषेध करणारे भारतासारखे देश आहेत. परंतु अ, हिंसाचाराचा आम्ही विरोध करतो. हमासने जे काही केलं, त्याचा समर्थन करायला कुठलाही देश पुढे आलेला नाहीये. त्यांनी भले पॅलेस्टाईनच्या मागणीला मान्यता दिली असेल किंवा जे काय असेल त्यांची जनता, परंतु हमासच्या समर्थनासाठी मात्र कोणी पुढे आलेलं नाही. हा एक लक्षणीय बदल आहे. असं म्हटलं जातं, की अशा प्रकारे हमासला मार्गदर्शन करणारे, त्यांना शस्त्रास्त्र पुरवणारे जे सर्वात मोठा देश कुठचा असेल तर तो इराण आहे. आणि इराणच्या मागे आज चीन खंबीरपणे उभा आहे आपण जाणतो. मग अशा पद्धतीने ज्यावेळेला ती शस्त्रास्त्र ही हमासपर्यंत पोहोचली. त्याच्यामध्ये 2 आश्चर्यजनक अशा बातम्या मी ऐकल्या, की युक्रेनला दिलेली शस्त्र सुद्धा हमासपर्यंत पोहोचलेली आहेत आणि अफगाणिस्तानमध्ये जी अमेरिका सोडून आली, ती शस्त्र सुद्धा हमासपर्यंत पोहोचलेत. कशी पोहोचली आपण फक्त कल्पना करू शकतो. आणि मग ती पोहोचत होती, त्याचा सुगावा सुद्धा का लागला नाही? हा देखील एक प्रश्न त्याच्यामध्ये तयार होतो. तो असू देत. परंतु एका पद्धतीने तुम्ही विचार केला तर तुम्हाला दिसेल, की या सर्वांना हमासचा निषेध करावा लागलाय आणि हा मोठा फरक आहे मित्रांनो. मोदींनी सुद्धा दहशतवादी हल्ल्याचा विरोध केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं नाहीये, इस्रायलच्या सोबत आम्ही का आहोत? कुठल्याही देशावर जेव्हा दहशतवादी हल्ला होतो, त्यावेळेला आपण त्या देशाच्या सोबत असलं पाहिजे. दहशतवादी हल्ले करणाऱ्या संघटनेच्या सोबत आपण असू शकत नाही. ही जी मंडळी एएमयू मध्ये असेल, जेएनयू मध्ये असेल, त्यांनी एकत्र येऊन असे मोर्चे काढायचे आणि गाझामधल्या हमासला पाठिंबा द्यायचा. तुम्ही कुठल्या तोंडाने पाठिंबा देता? तुम्हाला दिसत नाही? निरपराध माणसं आहेत आणि ही भेकड मंडळी हातामध्ये शस्त्र आहे. म्हणून तुम्ही त्यांचा वाटेल तसे हाल केलेत. कशाही प्रकारे त्यांना मारून टाकलेत. ही तुमची माणुसकी आहे आणि आज माणुसकी नाही म्हणून माध्यमं ओरडतायत कोणाच्या विरोधामध्ये? तर इस्रायलच्या विरोधामध्ये. हे सगळं अंगवळणी पडलेली 70 वर्षाची सवय आहे. ती तशीच्या तशी जाईल असं आपण म्हणू शकत नाही. तेव्हा ही जी मंडळी सगळी आहेत त्यांचं म्हणणं एकच असतं, की ज्या अर्थी मोदी इस्रायल बरोबर गेले, त्या अर्थी इस्रायल चुकीचा आहे आणि म्हणून कोण बरोबर आहे? तर हमास बरोबर आहे. परंतु एक लक्षात घ्या, की अगदी चीनने सुद्धा उघडपणे समोर येऊन हमासचं समर्थन केलेलं तुम्हाला दिसणार नाही. कारण ज्यांनी कोणी हे कृत्य घडवून आणलं त्याच्यावरती मी एक व्हिडिओ केलेला आहे तुम्ही बघितला असेल. त्याला स्फूर्ती कोणी नेमकी दिलेली होती आणि त्याच्यात फायदा कोणाचा होता? मी एक असं म्हटलेलं होतं, की एक तर मध्य पूर्वेमध्ये जे एक ऐक्य साधलं जात होतं. त्या ऐक्यामध्ये दुही निर्माण करायची, 2 तट पुन्हा एकदा तयार करायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची. त्याच्यामध्येच तो कुठचा आयमेकचा कुठला कॉरिडॉर जातोय, त्याच्यामध्ये खीळ निर्माण करायचे प्रयत्न करायचे. ह्याच्याच सोबत अमेरिकेचं लक्ष जे आहे, ते युक्रेन आणि इस्रायल पॅलेस्टाईन यांच्यामध्ये विभागलं जाईल असं बघायचं. जेणेकरून आर्थिक मदत जी आहे, ती दोन्हीकडे तुटपुंजी होऊन जाईल. अशा पद्धतीचा जो गेम प्लॅन ज्यानी कोणी केला, इराणनी केला असेल, रशियानी केला असेल, चीननी केला असेल आणि त्यांच्या प्रेरणेने आणि कोणीतरी खालपर्यंत येऊन ते सगळं एक्झिक्यूट केलं असेल. परंतु तरी सुद्धा आज या देशांना लक्षात आलंय, की आपल्याला जो इप्सित परिणाम होता, तो परिणाम मात्र होऊ शकला नाही. म्हणजे असं, की अरबस्थानामधले जे देश आहेत, ते नेमके याच सगळ्याला कंटाळलेले होते. लक्षात घ्या. त्यांनाही कळतंय, की येत्या 10 ते 15 वर्षामध्ये बायोफ्युएल्सचा वापर संपणार आहे आणि त्यानंतर आपल्या देशाला मिळणारं उत्पन्न त्या विशिष्ट ह्याच्यातनं थांबणार आहे. जेव्हा तुमचा देश हा 70-80% 90% त्या उत्पन्नावरती चालतो, त्याच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था तर असली पाहिजे आणि ती पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी म्हणून संपूर्ण अरबस्थान एकत्र येऊन एका दिशेला चालायचा प्रयत्न करत असेल, तर त्याच्यामध्ये खीळ पाडणाऱ्या लोकांच्या सोबत
हा अरबस्तान जाऊ शकत नाही. कितीही झालं तरी देखील तिथल्या लोकांना सुद्धा या हिंसाचाराचा कंटाळा आलाय, तिटकारा आलेला आहे. तेव्हा हमासच्या सोबत हे जे देश आहेत ते उघडपणे का उभे राहू शकले नाहीत, याचं गमक तुम्हाला तिकडे कळेल. आणि म्हणून अशा पद्धतीने जर का हल्ले करणार असतील, तर मग तो कॉरिडॉर जो आहे, त्याचं जे प्रपोजल आहे ते अधिक बळकट झालंय असं मी समजते. कारण त्याच्या मागे लोक अधिक शक्तीनिशी उभे राहतील. अ, मी लक्षात तुम्हाला आठवत असेल हिजबुल्लाह ही जी संघटना आहे, ही संघटना ही सतत इस्रायलच्या विरोधामध्ये लढणारी संघटना आहे. परंतु आज त्या संघटनेने स्पष्ट केलं, की हमासचा हा जो काही लढा आहे त्याच्यासोबत आम्ही नाही आणि या लढ्याचा जो काही परिणाम आहे त्याच्यात इस्रायल गुंतलेला आहे, ह्याचा गैरवापर करून आम्ही त्या सरहद्दीवरती आमचे हल्ले करणार नाही. अशा पद्धतीने हिजबुल्लाहने आपली भूमिका स्पष्ट केली. हा जो हिजबुल्लाह आहे आठवत असेल तुम्हाला, त्यांचा नेता होता नसरल्ला आणि त्या नसरल्लाला उभा करणारा होता इराण. आठवत असेल तुम्हाला हा सगळा इतिहास आहे मित्रांनो. आणि मग अशा पद्धतीने अतिशय घनिष्ठ संबंध ज्या हिजबुल्लाहचे इराणशी आहेत, तो हिजबुल्लाह आज या सगळ्यापासून दूर झाला. हे खूप मोठं निदर्शन आहे. हे खूप मोठं निदर्शक असतं. की ह्याचा अर्थच असा होतो, की अरबस्थानामध्ये असं आज वारं वाहतं आहे, की जे या सगळ्या दहशतवादाच्या ठामपणे विरोधात उभं आहे. ते जनमताचं जे वारं आहे, ते वारं जे आहे ते तिथल्या सत्ताधाऱ्यांना आपण कुठली भूमिका घ्यायला पाहिजे, हे बोलायला लावतंय. प्रत्यक्षामध्ये पॅलेस्टाईनचा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाच्या विरोधामध्ये कोणी बोलणार नाही इतक्या स्पष्टपणे. परंतु तरी सुद्धा अशा पद्धतीने दहशतवादी हल्ले इस्रायलवरती व्हावेत, ह्याचं मात्र कोणीही समर्थन करायला उभं राहिलेलं नाही. त्यामुळे आजच्या घडीला तुम्ही म्हणू शकता, हिजबुल्लाह ही संघटना जी आहे तिला दहशतवादी संघटना म्हटलं जातं. परंतु त्यांचा एक फार मोठी राजकीय ब्रांच सुद्धा आहे आणि ते त्या देशामध्ये सत्ता सुद्धा स्थापन करत असतात. त्यामुळे लेबेनॉनचा जो एकंदरीत जनमताचं वारं आहे, ते सुद्धा आज एकंदर अरबस्थानाच्या विकासाच्या दिशेने जातंय, हे तुमच्या लक्षात येईल. कारण त्या जनमताच्या दबावाखाली हिजबुल्लाह बाजूला झालेला दिसतो. तीच परिस्थिती सिरियामध्ये आहे. सिरिया देखील उत्सुक आहे आज संपूर्ण अरबस्थानामध्ये सगळे एकत्र येण्याचा जो एक उपक्रम चाललेला आहे त्याच्यामध्ये सामील व्हायला आज सिरिया सुद्धा राजी असल्याची या सगळ्या बातम्या येत आहेत. राहता राहिलेला आहे एक मोठा प्रदेश तो म्हणजे येमेन आहे. आणि या येमेन आणि इराक सारखे जे काही देश आहेत, ते काय करतात इथून पुढे भविष्यामध्ये हे बघण्यामध्ये रस असणार आहे. तेव्हा हमासने जे काही केलं आणि त्याचे जे कोणी प्रायोजक असतील, त्यांनी जे काही मनामध्ये योजलेलं होतं मित्रांनो, ते सगळं आज धुळीसारखं उडून गेलेलं आहे. परंतु या सगळ्याची गंधवार्ता जी आहे, ती आमच्या भारतीय माध्यमांना नाही. कारण ह्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत, त्या टिपण्याची त्यांच्याकडे तंत्र तरी आहे की नाही मला माहिती नाही. लेबेनॉनमध्ये काय झालंय? हिजबुल्लाह काय म्हणते? सीरिया काय म्हणते? ह्याच्याकडे जर का तुम्ही लक्ष देणार नसाल, तर मग तुम्हाला एकच जग सुचणार, तो जो 70 वर्ष चालू होता. यासिर अराफतची फतेह, अल फतेह म्हणून हमासची पण फतेह आणि म्हणून इस्रायल डाउन विथ इस्रायल सगळा हा अजेंडा आहे. त्या अजेंडाकडे दुर्लक्ष करा. मोदी त्यांच्याकडे बघायला सुद्धा तयार नाहीत, लक्षात घ्या. आणि थेट मोदींनी निवेदन दिलेलं आहे. भारताच्या परराष्ट्र खात्याकडून अधिकृत प्रतिक्रिया मी तरी वाचलेली नाही. तुम्ही वाचली असेल तर मला जरूर कळवा. परंतु थेट पंतप्रधान आपण आपली भूमिका ट्वीट करतो याच्यामध्ये खूप मोठा अर्थ सामावलेला आहे. आणि हेच एक पताका स्थान आहे मित्रांनो. मोदींनी अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे, की आपण कशा प्रकारे या अगोदरचं जे भारताचं परराष्ट्र धोरण होतं त्याच्यापासून फारकत घेऊन एक नवं धोरण आपण कसं राबवतो आहोत, त्याचं हे पताकास्थान म्हणता येईल. मी एक नामच्या बैठकांमध्ये जाण्याचं मोदींनी कसं हळू सोडून दिलं, त्याच्याबद्दल मी बोललेली आहे.
परंतु हा एक दुसरा आहे, कारण नाम ज्याला आपण वादी चळवळ म्हणत होतो, त्या चळवळीसाठी हे पॅलेस्टाईनचा लढा हा खूप मोठा एक भाग होता. आणि म्हणजे त्यांचं आपण काय म्हणू त्याला मास्टर्ड म्हटल्यासारखं, की त्यांचा जो लढा पुढे नेण्याचा एक मोठा खांब कुठला होता, तर तो पॅलेस्टाईनचा लढा हे असं होतं. तेव्हा गेल्या 25-30 वर्षामध्ये जगाचं राजकारण बदललेलं आहे आणि खास करून गेल्या 10 वर्षात बदललंय. मध्य पूर्वेमध्ये जे नवीन वातावरण तयार झालेलं आहे, त्याची नोंद जर का घेतली नाही, तर अजून सुद्धा आम्ही मातमच करत राहू. गाझामध्ये माणुसकीला काळिमा कसा फासला गेलेला आहे, ह्याचीच वर्णनं आमचं माध्यमं जे आहेत ती करत राहतील. करत राहू दे त्यांना, त्यांनी वस्तुस्थिती बदलत नसते. जग बदललेलं आहे, ते वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. आणि हे जे हल्ले 2 शक्तींचा इथे संगम झालेला तुम्हाला दिसेल. एक रॅडिकल इस्लामिस्ट आणि दुसरे कम्युनिस्ट. मग कुठल्या शेडचे आहेत ते विसरून जा. परंतु हे 2 रंग जे आहेत, ते एकत्र येऊन या सगळ्याच्या विरोधामध्ये लढतात. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं इंगित काय आहे ते कळेल. परंतु त्यांचे प्रयत्न जे आहेत, ते इतके तोकडे पडलेले आहेत, की कुठेतरी एका विद्यापीठामध्ये कसला तरी मोर्चा काढायला लागतोय. त्यांना जनमताचं वारं भारतात कुठचं वाहतंय ह्याची त्यांना कल्पना आहे. नाहीतर तुम्हाला दिल्लीच्या रस्त्यावरती ही माणसं उतरलेली दिसली असती. निदर्शनं करायला भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठाले मोर्चे निघालेले दिसले असते आणि हे मोर्चे आधीच्या काळात निघालेले तुम्ही बघितलेले आहेत. असं नाहीये की तुम्ही बघितले नाहीयेत. परंतु आज तेवढी हिंमत त्यांच्यामध्ये राहिली नाहीये. इथेच काळ बदलण्याची सुणूक तुम्हाला बघायला मिळेल. माध्यमं कितीही जरी बोंबलली तरी देखील माध्यमांमध्ये बोंबलून कधीही कुठलंही आंदोलन उभं राहू शकत नसतं. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.